काँग्रेस भाजप विरोधक सपशेल खोटा आहे। आतून या दोघांचं खरंच साटलोट आहे। दिल्लीसह अनेक राज्य जिवंत उदाहरण आहेत। प्रादेशिक पक्ष संपवण्याची दोघांचेही धोरण आहे। वरून वरून दोघेही तसे एकमेकांचे विरोधक होतात। मतदारांना भ्रमात टाकून सत्तेचा मलिदा वाटून स्वतंत्र आंबेडकरी राजकारण कधी उभेच राहू नये आणि आमच्या अस्तित्वाला कधी तडाही जाऊ नये याची नियमितपणे ते काळजी घेतात। म्हणूनच आंबेडकरी पक्षावर ए टीम बी टीमचे आरोप केले जातात आणि त्यावर त्यांनी पाळलेले पत्रकार विचारवंत त्यांचीच री ओढतात। मग या बिनबुडाच्या आरोपावर त्यांच्यात चर्चेच्या फैरी झडतात। या चर्चेत त्यांचा छुपा जातीयवाद असतो जो त्यांच्या बोलण्यातून सरळ सरळ दिसतो। दलित हा आमचा वेठ बिगार आहे। आमच्या पिढ्यानपिढ्याचा तो मतदार आहे। त्याचं स्वतंत्र राजकारण आम्हाला कसं मान्य होईल? त्याच्या नजरेत आमची किंमत एवढी कशी शून्य होईल? त्याने आमच्याच उंजळीनं पाणी प्यायला आम्ही ठेवू तसंच त्यांनी यापुढेही राहायला हवं। या त्यांच्या पुरोगामीपणाला जे कोणी जाणू लागतात त्याचं राजकारण कसं उद्ध्वस्त करता येईल हेच ते बघतात। सवर्णाच्या राजकारणाला तात्विक पाया कुठं असतो? त्यासाठी ए टीम बी टीमचं तुंतुन वाजवताना जो तो दिसतो। इथल्या आंबेडकरी समाजानं फक्त आम्हाला मत द्यावं, स्वहित काही पाहू नये, वर्षानुवर्ष झोपडपट्टीतच राहावं। त्यानं मालक बनण्याचा कधीच प्रयत्न करू नये। त्यानं सत्तापटाच्या अवतीभोवती सुद्धा फिरू नये। 90च्या दशकात जेव्हा आदर्शवादी राजकारणाचे धिंडवडे निघत होते हेच सवर्ण राजकारण भांडवलशाहीकडे झुकत होते। त्यावेळी हक्काची वोट बँक त्यांच्यापासून वेगळी झाली आणि ओबीसी व दलित राजकारणाने खऱ्या अर्थाने सुरुवात केली। भीतीने पोटात गोळा उठला, जीवाची नुसती तडफड झाली। द शूद्र रिव्होल्यूशन यात त्यावर आग पाकडली। ओबीसी राजकारणाला लाभलेली वेगळीच दिशा होती। सवर्ण राजकारण्यांसाठी मंडल आयोग ही समस्या होती। मंडल आयोग निरस्त करण्यासाठी, ओबीसीच्या वाटेत काटे पेरण्यासाठी, बहुजनांना आर्थिक राजकीय स्वातंत्र्यापासून बेदखल कसे करावे, त्यांनी फक्त आमचेच राजकीय गुलाम कसे ठरावे यासाठीच त्यांनी खाऊजा धोरणे आणली आणि बहुजनांच्या विकासात मोठी दरी खणली। या धोरणाने बड्या धेंडाचे सगळे फायदे केले। जमीनदार, उद्योगपती, नोकरशहाचे भलतेच लाड झाले। ते सवर्ण आहेत हे लपविण्यासाठी बहुजनात जाती धर्माचा द्वेष पेरला। मंदिर आणि मस्जिदीचा वाद जाणून बुजून उकरून काढला। मग हिंदुत्ववादी आणि सेक्युलर हे नाटकी वादळ उठवलं आणि अगदी सफाईदारपणे त्यांनीच या दोन्ही भूमिकांना वठवलं। खाऊजा धोरणामुळे अर्थकारण उच्चवर्णीयांकडे आले, पण राजकारणात बहुजन येतील या भीतीनंच ते गर्भगळीत झाले। म्हणून त्यांनी विचारपूर्वक एक गेम केली आणि बहुजनांना रोखण्यासाठीच ईव्हीएम आली। चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक असतात, पण बहुजन मात्र त्यांच्या अलगद जाळ्यात फसतात। ईव्हीएम मध्ये झोल होतो हे दोन्ही पक्षांना माहीत आहे। हे एकमेकांचं गुपित त्यांच्या जवळ पुराव्या सहित आहे। त्यांच्यात जेवढे अंतर्गत वाद होतात, इतरांना लाभ होऊ नये याची ते पुरेपूर दक्षता घेतात। जेव्हा हे पक्ष सत्तेमध्ये नसतात
तेव्हा ते EVM विरुद्ध बोलत असतात, पण सत्ता हाती आली की आपोआप शांत होतात. 5 वर्ष EVMच्या मुद्द्यापासून निवांत. आप सारखा पक्षही या गोष्टीत मागे राहत नाही. EVM हॅकिंगचे डेमो देतो पण न्यायालयात जात. हे प्रस्थापित पक्ष एक होऊन कधीही भांडत नाहीत. इलेक्शन सुधारणा बिल संसदेत कधी मांडत नाही. एकजुटीने EVM वर बंदी कुठे घालतात? फक्त पत्रकार परिषदेतच पोपटासारखे बोलतात. EVM वर प्रथम आक्षेप भाजपानेच घेतला होता, काँग्रेसला ब्लॅकमेल करून सत्ता मिळवण्याचा बेत. काँग्रेस आणि भाजपात एक समझोता झाला. 10 वर्ष सत्ता भोगणे असा करार केला गेला. आम्ही 10 वर्ष सत्तेत राहू, छाती ठोक संगी बोलताना दिसते. मग 10 वर्ष सत्तेत राहण्याचा दावा कशाच्या जीवावर करत असतील? आणि 5 वर्षाच्या सत्तेत 10 वर्षाचा विकास प्लॅन कसा काय तयार होतो? यावरून 10 वर्षाचा दोघात करार झाला असा दाट संशय येतो. या 10 वर्षात त्यांनी आपल्या संघटनेची अशी विणविणली, शासकीय प्रशासकीय व्यवस्थेत स्वतःचीच माणसं, सर्व मोक्याच्या जागावर त्यांनी आपला ताबा केलाय. आज लोकशाहीचा प्रत्येक खांब त्यांच्याच अधीन झाला. बहुपक्षीय देशात एका पक्षाच्या 300 जागा येणे शक्य नाही. या विरुद्ध विरोधकांनी आवाज उठवणे अशक्य नाही. पण यावर काँग्रेस आणि गोदी मीडिया बोलत नाही. नॉन गोदी मीडियाही या गोष्टीचं भांड खोलत नाही. उलट ते मोदी लाट कुठेपर्यंत बोंबलत असतात आणि मोदी लाटे भोवतीच ते पिंगा घालताना दिसतात. गोदीसह नॉन गोदी मीडियाही 2 भ्रामक पक्ष उभे करतो आणि इथल्या भोळ्या भाबड्या जनतेला चक्क वेड्यात काढतो. काँग्रेस जाणते पुढच्या वेळी आपणच सत्तेत येणार, म्हणून अधूनमधून ती EVMच्या धमक्या देते. पण काँग्रेसची खेळी ही काँग्रेसवरच उलटली. 10 वर्षाच्या शब्दापासून भाजप ही पलटली. असो, तरीही दोघांनी मिळून अंतर्गत वाद सोडवला. आणखी 5 वर्षासाठी भाजपचा कार्यकाळ वाढला. आगामी निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येणार आहे. 15 वर्षाच्या खंडानंतर तिचे कमबॅक होणार आहे. म्हणून काँग्रेस EVM वर जास्त प्रतिक्रिया देत नाही, संसदेत बिल मांडत नाही, न्यायालयातही जात नाही. EVM विरुद्ध लढा अति तीव्र होऊ नये, या लढ्याची सूत्रे इतरांकडे जाऊ नये, या गोष्टीची मात्र पुरेपूर दक्षता घेतात. फेफरे आल्यागत काँग्रेसी नेतृत्व अधूनमधून बडबड करत राहतात. या प्रस्थापित पक्षापासून आंबेडकरवादी लोकांनी लांब राहावं आणि प्रथम प्राधान्य आपल्याच पक्षांना द्यावं. या प्रस्थापित पक्षापासून आंबेडकरवादी लोकांनी लांब राहावं आणि प्रथम प्राधान्य आपल्याच पक्षांना द्यावं. राष्ट्रवादी, शिवसेना, आप, काँग्रेस, भाजप कुणीच समतेच्या मताचं नाही. राष्ट्रवादी, शिवसेना, आप, काँग्रेस, भाजप कुणीच समतेच्या मताचं नाही. पुरोगामीपणाची झूल पांघरलेले कुणीच आपल्या हिताचं नाही. हेच आंबेडकरी राजकारणाचे सर्वात मोठे वैरी आहेत. म्हणूनच त्यांच्यावर या शाब्दिक फैरी आहे. म्हणून आम्ही यांच्या मागे न पळता आपलंच सक्षम नेतृत्व उभं करावं. म्हणून आम्ही यांच्या मागे न पळता आपलंच सक्षम नेतृत्व उभं करावं. सत्तेच्या केंद्रस्थानी जाऊन खरंच संविधानाचं रक्षक ठरावं. सत्तेच्या केंद्रस्थानी जाऊन खरंच संविधानाचं रक्षक ठरावं. सत्तेच्या केंद्रस्थानी जाऊन खरंच संविधानाचं रक्षक ठरावं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.